रोजंदारी वनमजुरांच्या पगार वाटपात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ संलग्न घटक संघ राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी वन कर्मचारी संघ यांनी केलाय। नाशिक शहरात वन विभाग, वन्यजीव विभाग व सामाजिक वनीकरण विभागाची सर्कल व विभाग कार्यालय आहे। या विभागांची उपवन संरक्षण यांच्या नियंत्रणाखाली नाशिक जिल्ह्यात ग्राम व तालुक्याच्या ठिकाणी वन परिक्षेत्र अधिकारी यांची कार्यालय आहे। वन परिक्षेत्र हे अधिकारी आहे। वन परिक्षेत्रामध्ये शासनाच्या अनेक योजना वन विभाग व सर्कल द्वारा वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या द्वारा राबविल्या जातात। या योजना कामासाठी शासनाकडून फंड मिळतात। योजनेतील काही कामे मजूर रोजंदारीवर लावून केल्या जातात। वन संरक्षण व देखभाल, वन्यजीव संरक्षण, रोपवाटिका अशी अनेक कामं 10 ते 15 वर्षांपासून रोजंदारीवर मजूर करीत आहे। या मजुरांचा प्रतिदिन रोज मजुरी दर 563 रुपये 19 पैसे शासनाने निश्चित केलेला आहे। महिन्यात 26 दिवसाची मजुरी किमान वेतन दरानुसार 1263 रुपये महिन्यात 26 दिवसांची मजुरी किमान वेतन दरानुसार 1243 रुपये एवढी होते। 4 दिवस रजेचे असताना मजुराचे वेतन मजुरांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यासाठी 31 जानेवारी 2023 चे शासन निर्णय आहे। तसंच वन परिक्षेत्रात केल्या जाणाऱ्या हंगामी कामासाठी 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीची मजुरांची सेवा होऊ नये अशी दिनांक 31/1/1996 व 16/10/2022 चे शासन निर्णयात अट घातली आहे। या सर्व अटींचे व नियमांचे उल्लंघन करून मजुरांना दर 3 महिन्याला कामावर गॅप न देता सलग कामावर ठेवून मजुरांच्या नातेवाईकांच्या मित्रांच्या अकाउंटमध्ये मजुरांची मजुरीचे पैसे टाकून परस्पर काढले जात असल्याचा आरोप राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ संलग्न संघटक संघ राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी व कर्मचारी संघ यांनी केला। या संदर्भात वरिष्ठ कार्यालयात वारंवार निवेदनामार्फत कळविले आहे, मात्र कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संघाने केला। याविषयी अधिक माहिती अध्यक्ष पंजाब भोकरे यांनी दिली आहे। या संदर्भात वरिष्ठ कार्यालयात वारंवार निवेदनामार्फत कळविले आहे, मात्र कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संघाने केला। याविषयी अधिक माहिती अध्यक्ष पंजाब भोकरे यांनी दिली आहे। राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी वन कर्मचारी संघ नागपूर जिल्हा शाखा नाशिक या संघटनेचा मी अध्यक्ष पंजाब भोकरे। नाशिक जिल्ह्यामध्ये वन विभाग, सामाजिक वनीकरण आणि वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक यांचे कार्यालय आहे आणि या कार्यालयाद्वारा त्यांच्या अधीनस्थ नाशिक जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर वन परिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालय आहे। वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे विविध योजना त्यांच्या क्षेत्रामध्ये राबविल्या जातात आणि त्या योजना राबविताना ज्या ज्या कामासाठी मजुरांची आवश्यकता भासते त्या कामासाठी हंगामीने मजूर कामावर घेतात। त्या मजुरांना मजुरी त्यांच्या बँके खात्यामधून द्यायची आहे, परंतु 3 महिन्यापर्यंत त्यांच्या बँकेच्या अकाउंटला टाकतात आणि 3 महिन्यानंतर त्यांच्या अकाउंटला जमा न करता दुसऱ्या मजुरांचे अकाउंट नंबर त्यांच्याकडून घेऊन त्यांच्या खात्याला जमा करतात आणि त्या रेंजमधले वनपाल किंवा वनरक्षक हे पैसे काढून जे पूर्वीच कामावर आहे अशा मजुरांना ते 5 ते 7 हजार रुपये नगदीने वाटप करतात। त्यांचे रेकॉर्डवर नाव येत नाही, त्यांचं अर्धे पैसे ते खाऊन टाकतात आणि त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे आणि त्यांचं सेवेचं पण नुकसान होत आहे। या संबंधात या संघटनेनं सर्व उपवन संरक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाला माहितीच्या अधिकारात यापूर्वी बरेचदा माहिती मागितलेली आहे। माहिती अधिकारात माहितीचे ऑर्डर होऊनही त्यांनी माहिती दिलेली नाही। या संबंधात वनमंत्री, मुख्य सचिव वने यांच्याकडे, तसेच प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांच्याकडे, उपवन संरक्षक, मुख्य वन संरक्षक नाशिक यांच्याकडेही यापूर्वी अनेकदा निवेदनं दिलेलं आहे, परंतु त्यांनीही याची दखल घेतलेली नाही आणि यामुळं मजुरांचे नुकसान होत आहे आणि हा भ्रष्टाचार दिवसेंदिवस फोफावत आहे। आता या मजुरांना सेवेत कायम करण्यासाठी वनसचिव प्रधान वनसचिव यांनी नागपूरला मीटिंग घेतली। या मजुरांना सेवेत कायम करायचे आहे, पण यांचे दिवस दुसऱ्यांच्या नावावर दाखवले जात असल्याकारणाने या मजुरांचे भविष्यामध्ये समोर नुकसान होणार आहे। यासाठी प्रशासनानं आणि शासनानं दखल घ्यावी आणि तसेच प्रसारमाध्यमांनीही दखल घ्यावी।
आता नाशिक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 6 ते 7,000 लोक तीनही खात्यामध्ये वन विभाग, सामाजिक वनीकरण आणि वन्यजीव विभागामध्ये कार्यरत आहे का. तर या सर्व मजुरांचा हा अडचणीचा मुद्दा आहे. मुद्दे मांडूनही अधिकारी यावर लक्ष देत नाही. शासनाकडे निवेदनं देऊन शासनही याकडे लक्ष देत नाही. मागणी आहे की या मजुरांना त्यांच्या बँकेच्या खात्यातच मजुरी जमा करावी आणि जो 463 रुपये मजुरीचा जो दर आहे त्या दराप्रमाणेच त्यांचं 26 दिवसाचं वेतन काढण्यात यावं व त्यांच्याच नावाने त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्येच पैसे जमा करण्यात यावे. दुसऱ्या कोणत्याही बाहेरच्या इसमाचे नावं घेऊन त्यांच्या अकाउंटला पैसे जमा करण्यात येऊ नये आणि ते काढून या मजुरांना 6 ते 7,000 रुपये रोखीने वाटण्याचे जे गैरप्रकार आहे ते यापुढे होऊ नये. आता हा जो त्यांनी उघडकीस करू शकता किंवा आपण सबूत दाखवू तर शकता. या संदर्भामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी तेच माहिती अधिकारी आहे. त्यांना यापूर्वी माहिती मागितलेली आहे. माहितीच्या खाली माहिती मागितली असूनही ते माहिती देत नाही. अपील केल्यानंतर अपीली अधिकारीसुद्धा त्याच्यामध्ये त्या प्रकरणाला टर्न देण्याचा प्रयत्न करतात. परत मी राज्य माहिती आयुक्त नाशिक यांच्याकडे अनेक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या सेकंड अपील लावलेले आहे. ती सध्या प्रोसेस राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे सुरू आहे. काही अधिकाऱ्यांचे नाव तुम्हाला माहिती आहे का? हां, काय नाव आहे अधिकारी? रेंज फॉरेस्ट ऑफिसर नाशिक, रेंज फॉरेस्ट ऑफिस सुरगणा, उंबरठाण, पेठ, देवळा, येवला या सर्व रेंजमध्ये हे सर्व प्रकार सुरू आहेत. आता असं आपल्याला आता याच्यामध्ये किती रुपयांचा भ्रष्टाचार झाला हे म्हणण्यापेक्षा आता याच्या काही आपल्याला रेकॉर्ड ते देऊ शकत नसल्या कारणामुळे असं परफेक्ट काही त्याचा आकडा सांगता येणार नाही का. परंतु मी ते प्रोसेस सुरू केलेली आहे की आज नाही उद्या ते मी सर्व हे उघड करणार आणि प्रसारमाध्यमापुढे यापुढे मांडणार. असं जर समजा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं नाही किंवा प्रसारमाध्यमाची दखल जर समजा शासनाने किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली नाही तर यासाठी उपवनसंरक्षक नाशिक यांच्या कार्यालयाकडे मोठे एक आंदोलन छेडण्यात येईल.